नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का? भारतात एक असे मंदिर आहे, जिथे आजही हजारो वर्षापासून एक असे रहस्य जपले जात आहे, ज्याचा उलगडा आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही. या मंदिरात भगवानांच्या मूर्तींना पूर्ण हात नाहीत, पूर्ण पाय नाहीत. तरीही कोट्यवधी भक्त त्यांना साक्षात श्रीकृष्ण मानून दर्शन घेतात. असंही म्हटलं जातं की या मूर्तींमध्ये एक दिव्य ब्रह्मपदार्थ प्रतिष्ठित आहे. अनेक भक्त त्यांचा संबंध भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य अवशेषांशी जोडतात. पण तो नेमका काय आहे? तो कोणी पाहिला आहे का? आणि तो प्रत्येक नवकलेवरच्या वेळी नव्या मूर्तीमध्ये कसा प्रतिष्ठित केला जातो? आज आपण जगातील सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक असलेल्या श्री जगन्नाथपुरीच्या अनेक रहस्यांचा प्रवास सुरू करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक पुढचा प्रसंग मागच्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक आणि सुंदर आहे. ही कथा नीलमाधवापासून सुरू झालेली आहे. आजपासून हजारो वर्षांपूर्वी मालव देशात इंद्रद्युम्न नावाचे एक धर्मनिष्ठ आणि विष्णुभक्त राजा राज्य करत होते. त्यांच्या मनात एक इच्छा होती, भगवान विष्णूंचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे. एकदा त्यांच्या दरबारात आलेल्या एका ऋषींनी सांगितले की ओडिशातील दाट जंगलात भगवान विष्णू नीलमाधव या नावाने गुप्त स्वरूपात विराजमान आहेत. हे ऐकताच राजाला स्वस्थ बसवेना. त्यांनी आपला विश्वासू ब्राह्मण विद्यापती यांना नीलमाधवाचा शोध घेण्याची जबाबदारी दिली. विद्यापती अनेक दिवस जंगल, डोंगर आणि नद्या पार करत एका वनवासी समाजात पोहोचले. तेथे त्यांची भेट झाली विश्ववसू नावाच्या एका परमभक्ताशी. विश्ववसू रोज एका गुप्त गुहेत जाऊन नीलमाधवाची पूजा करीत असे. पण त्या गुहेचा मार्ग त्यांनी कोणालाही सांगितला नव्हता. विश्ववसूची कन्या ललिता हिच्याशी विद्यापतीचा विवाह झाला. ललिताच्या विनंतीनंतर विश्ववसू तयार झाला, पण त्याने एक अट घातली. विद्यापतीच्या डोळ्यांवर पट्टी बांधूनच त्याला नीलमाधवाच्या दर्शनासाठी नेले जाईल. विद्यापतीने होकार दिला, पण त्याने एक युक्ती केली. त्याने आपल्या वस्त्रात मोहरीचे दाणे लपवले आणि चालताना ते वाटेत टाकत गेला. काही दिवसांनी त्या दाण्यांपासून रोपे उगवली आणि गुप्त मार्ग कायमचा ओळखला आला. याच बुद्धिमत्तेमुळे पुढे संपूर्ण जगाला नीलमाधवाची कथा समजली. गुहेत पोहोचताच विद्यापती थक्क झाले. समोर साक्षात नीलमाधव तेजस्वी स्वरूपात विराजमान होते. संपूर्ण गुहा दिव्य प्रकाशाने उजळली होती. असे सांगितले की त्या ठिकाणी देवतांकडून पुष्पवृष्टी होत असे. विद्यापती इतके भारावून गेले की त्यांनी तिथेच आयुष्य संपवावे असे वाटले. पण त्याच वेळी आकाशवाणी झाली, तुझे कार्य अजून पूर्ण झालेले नाही. राजा इंद्रद्युम्न यांना ही बातमी सांग. याच क्षणापासून इतिहास एका नव्या वळणावर आला. राजा इंद्रद्युम्न स्वतः त्या जंगलाकडे निघाले. पण ते पोहोचले तेव्हा काहीतरी असे घडले होते ज्याने सर्वांनाच स्तब्ध केले. नीलमाधव अचानक अदृश्य झाले होते. आता पुढे काय? भगवान विष्णूंनी राजाला स्वप्नात कोणता आदेश दिला? समुद्रातून आलेली दिव्य लाकूड कोणते होते? आणि देवशिल्पी विश्वकर्मांनी अशी कोणती अट घातली की आजही जगन्नाथांच्या मूर्ती अपूर्णच आहेत? तर आपण पाहूया. राजा इंद्रद्युम्न जेव्हा त्या पवित्र स्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या मनात एकच आशा होती, आज भगवान नीलमाधवांचे दर्शन होईल. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. त्या गुहेत नीलमाधव विराजमान होते. ती गुहा रिकामी होती. भगवान अदृश्य झाले होते. हे पाहून राजा कोसळले. त्यांनी अन्नपाणी सोडले आणि
भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले. शेवटी त्यांच्या अखंड भक्तीने भगवान प्रसन्न झाले. एका रात्री भगवान विष्णूंनी राजाच्या स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, राजन, आता मी नीलमाधव रूपात दर्शन देणार नाही. लवकरच समुद्राच्या किनाऱ्यावर एक दिव्य म्हणजेच पवित्र नीम लाकूड येईल. त्याच लाकडापासून माझे नवीन स्वरूप तयार कर. दुसऱ्याच दिवशी संपूर्ण राज्यात शोध सुरू झाला. काही दिवसांनी समुद्रकिनारी एक विशाल नीम लाकडाचा ओंडका दिसला. तो साधा ओंडका नव्हता. त्यातून विलक्षण सुगंध दरवळत होता. अनेक सैनिकांनी तो उचलण्याचा प्रयत्न केला. हत्ती लावले, दोऱ्या बांधल्या, पण तो ओंडका जागेवरून हललाच नाही. राजा चिंतेत पडले. तेवढ्यात एका संताने सांगितले, हा ओंडका शक्तीने नाही भक्तीने उचलला जाईल. सर्वांनी एकमुखाने भगवानाचे नामस्मरण सुरू केले. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. आणि आश्चर्य म्हणजे काय, जो ओंडका हजारो माणसांनी हलवू शकला नव्हता, तो सहजपणे मंदिराकडे नेण्यात आला. राजाला आता समजले, ही केवळ मूर्ती नव्हती, स्वतः भगवान आपल्या नवीन स्वरूपात प्रकट होणार होते. पण आता प्रश्न होता, या दिव्य लाकडातून मूर्ती घडवणार कोण? राज्यातील सर्वोत्तम शिल्पकार बोलावले गेले, परंतु कोणीही त्या लाकडावर चिन्नी मारू शकले नाही. तेवढ्यात राजदरबारात एक वृद्ध सुतार आला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्याने शांतपणे सांगितले, मी या लाकडापासून मूर्ती तयार करू शकतो. राजाने आनंदाने होकार दिला, पण त्या वृद्धाने एक अट ठेवली, मला एका बंद खोलीत एकट्याने काम करू द्या. 21 दिवस. काही परंपरानुसार 15 दिवस मानले जाते. कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. आतून आवाज आला नाही तरीही दरवाजा उघडू नका. जर अट मोडली तर मी काम जिथे असेल तिथेच सोडून निघून जाईन. राजाने अट मान्य केली. वृद्ध सुतार खोलीत गेला. दरवाजा बंद झाला. सुरुवातीचे काही दिवस चिन्नी हातोड्यांचे आवाज येत राहिले. सर्वांना खात्री होती, भगवानांचे दिव्य रूप घडत आहे. पण अचानक 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आतून कोणताच आवाज येनासा झाला. राणी गुंडीचा घाबरल्या. इतके दिवस आवाज नाही, त्या वृद्धाचे काही बरे वाईट तर झाले नाही ना? राजा म्हणाले, विश्वास ठेवा, आपण अट मोडायची नाही. पण काळजी वाढतच गेली. अखेरीस राणीच्या आग्रहाखातर ठरलेली मुदत संपण्याआधीच दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. खोली पूर्णपणे शांत होती. वृद्ध सुतार कुठेच नव्हता. तो जणू हवेत विरघळून गेला होता. आणि समोर होत्या 3 दिव्य मूर्त्या. पण त्यांचे हात पूर्ण नव्हते, पाय पूर्ण नव्हते. मात्र त्यांचे विशाल गोल डोळे संपूर्ण विश्वाकडे पाहत असल्यासारखे भासत होते. राजा इंद्रद्युम्न यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्याकडून चूक झाली असे म्हणत ते भगवानांची क्षमा मागू लागले. तेवढ्यात आकाशातून आवाज आला, राजन, दुःखी होऊ नका. हेच माझे इच्छित स्वरूप आहे. मी याच रूपात युगानुयुगे माझ्या भक्तांना दर्शन देईल. असे मानले जाते की तो वृद्ध सुतार दुसरा कोणी नसून स्वयं देवशिल्पी विश्वकर्माच होते. याच दिवसापासून भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या दिव्य रूपात पुरीमध्ये विराजमान झाले. पण या कथेचा सर्वात रहस्यमय भाग अजून बाकी आहे. या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित केले जाणारे ब्रह्मपदार्थ नेमके काय आहे? त्याचा श्रीकृष्णांशी संबंध का जोडला जातो? आणि नवकलेवरच्या वेळी मध्यरात्री पूर्ण अंधारात डोळ्यांवर पट्टी बांधून हा गूढ विधी का साजरा केला जातो? आतापर्यंत आपण पाहिले, नीलमाधव अदृश्य झाले. समुद्रातून आलेल्या दिव्य नीम लाकडापासून मूर्ती तयार झाल्या
आणि त्या अपूर्ण अवस्थेतच भगवानांनी स्वीकारल्या. पण आता प्रश्न असा निर्माण होतो, या मूर्तीमध्ये असे कोणते दिव्य रहस्य आहे ज्याच्यासाठी संपूर्ण मंदिर अंधारात बुडवले जाते? असा कोणता गूढ पदार्थ आहे जो शेकडो वर्षापासून एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीमध्ये अत्यंत गुप्तपणे प्रतिष्ठा केली जाते? याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या अखेरच्या दिवसांमध्ये सापडते. महाभारत युद्ध संपल्यानंतर अनेक वर्षांनी भगवान श्रीकृष्ण प्रवास क्षेत्रात ध्यानमग्न बसले होते. त्याच वेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने त्यांच्या चरणाला हरिणाचा डोळा समजून बाण सोडला. बाण लागताच जरा जवळ आला आणि समोर साक्षात श्रीकृष्ण उभे असल्याचे पाहून तो थरकापू लागला. तो रडू लागला, प्रभू, माझ्याकडून अक्षम्य अपराध झाला. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे सर्व माझ्या इच्छेनेच घडले आहे. तू दोषी नाहीस. यानंतर भगवानांनी आपला अवतार संपवला. पुढे काय झाले? अनेक परंपरांनुसार पांडव आणि इतरांनी भगवानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. परंतु एक दिव्य तत्व अग्नीमध्ये नष्ट झाले नाही. काही परंपरांमध्ये या दिव्य तत्वाला श्रीकृष्णांच्या हृदयाशी जोडले जाते, तर काही परंपरा त्याला ब्रह्म पदार्थ किंवा ब्रह्मतत्व म्हणतात. याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा आता सध्या तरी उपलब्ध नाही. परंतु शतकानुशतके चालत आलेली ही मंदिराची श्रद्धा आजही जपली जाते. असे सांगितले जाते की दिव्य तत्व समुद्राच्या लाटांमधून वाहत पुरीच्या किनाऱ्यावर आले. याच दिव्य तत्वाला पुढे भगवान जगन्नाथांच्या मूर्तींमध्ये प्रतिष्ठित करण्यात आले. हा प्रश्न, ब्रह्मपदार्थ म्हणजे नेमका काय? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. मंदिरातील सेवायत सुद्धा त्याचे नेमके स्वरूप सार्वजनिकपणे सांगत नाहीत. तो एखादा दगड आहे का, रत्न आहे का, दिव्य अवशेष आहे का, की काही वेगळेच? याचे उत्तर आजही रहस्यच आहे. याच कारणामुळे जगन्नाथपुरी हे जगातील सर्वात गूढ मंदिरांपैकी एक मंदिर मानले जाते. भगवानांच्या लाकडी मूर्ती कायमस्वरूपी नसतात. विशिष्ट कालावधीनंतर त्यांची पुनर्निर्मिती केली जाते. या विधीला नवकलेवर असे म्हणतात. हा विधी दर 12 वर्षांनी निश्चित होत नाही. जेव्हा अधिक मासासह आषाढ महिना येतो तेव्हाच नवकलेवर साजरा केला जातो. म्हणून कधी 12 वर्षांनी तर कधी 9 वर्षांनी हा विधी पार पडतो. नव्या मूर्ती तयार झाल्यानंतर एक रात्र निवडली जाते. त्या रात्री मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. सर्व दिवे विझवले जातात. संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा ठेवली जाते. त्यावेळी निवडक सेवायतच मंदिरात प्रवेश करतात. परंपरेनुसार ब्रह्मपदार्थांचे स्थानांतर करणारे सेवायत डोळ्यांवर पट्टी बांधतात आणि हातांना कापड गुंडाळतात, जेणेकरून तो दिव्य तत्वाला थेट पाहू शकत नाही किंवा स्पर्श देखील करू शकत नाही. यानंतर जुन्या मूर्तीतील ब्रह्मपदार्थ अत्यंत गुप्तपणे नव्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित केले जाते. त्या क्षणी नेमके काय घडते? कोणताही अधिकृत सार्वजनिक तपशील उपलब्ध नाही आणि हेच जगन्नाथपुरीचे सर्वात मोठे रहस्य मानले जाते. जुन्या मूर्तींना त्यानंतर मंदिर परिसरातील कोयली वैकुंठ येथे अत्यंत सन्मानाने समाधी दिली जाते. पण इतकी मोठी मूर्ती बनवण्यासाठी योग्य नीम वृक्ष कसा निवडला जातो? त्या झाडावर कोणती दैवी चिन्हे असतात? आणि जगप्रसिद्ध महाप्रसाद रोज हजारो भक्तांसाठी कसा तयार केला जातो? हे आपण पाहूया. आतापर्यंत आपण जाणून घेतले आहे की भगवानांच्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित होणाऱ्या पदार्थाबद्दल, नवकलेवरच्या गूढ परंपरेबद्दल. पण आता प्रश्न असा आहे, भगवानांच्या नव्या मूर्तींसाठी वापरले जाणारे पवित्र निमाचे झाड नेमके कोणते असते? भारतात लाखो निमाची झाडे आहेत, पण भगवानांसाठी निवडले जाणारे
झाड ओळखायचे कसे? याचे उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नवकलेवरचे वर्ष सुरू होताच मंदिरातील निवडक दैतापती, सेवायत, ब्राह्मण आणि पुजारी विशेष पूजा करतात. या शोधयात्रेला वनयाग यात्रा असे म्हणतात. ही फक्त जंगलात जाऊन झाड शोधण्याची मोहीम नसते, ती एक धार्मिक साधना असते. अनेक दिवस मंत्र जप, यज्ञ आणि उपासना केल्यानंतरच हा शोध सुरू होतो. असे मानले जाते की देवी मंगला स्वप्नामध्ये सेवायतांना योग्य दिशेचा संकेत देतात. भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा आणि सुदर्शन यांच्यासाठी स्वतंत्र पवित्र नीम वृक्ष निवडले जातात. परंपरेनुसार या झाडांमध्ये काही विशिष्ट चिन्हे पाहिली जातात. उदाहरणार्थ, झाड निरोगी आणि मजबूत असावे, जवळ नदी, तलाव आणि पाण्याचे स्रोत असावे, परिसरात स्मशान किंवा प्राचीन देवस्थान असावे, अशी परंपरा आहे. जवळ मुंग्यांचे वारूळ असणे शुभ मानतात. नागाचे वास्तव्य असल्याचीही लोकमान्यता आहे. झाडावर शंख, चक्र, गदा आणि पद्मनाभासारखी नैसर्गिक चिन्हे दिसली शुभ मानली जातात. ही सर्व चिन्हे परंपरेचा भाग आहेत. झाड निश्चित झाल्यानंतर त्याची सामान्य झाडाप्रमाणे तोड केली जात नाही. त्या वृक्षाची अनेक दिवस पूजा केली जाते. त्याला वस्त्र अर्पण केले जाते, यज्ञ केला जातो, मंत्रोच्चार होतात, झाडाची परवानगी मागितल्यासारखी प्रार्थना केली जाते. त्यानंतर विशेष विधीनुसार ते झाड तोडले जाते. कारण भक्तांच्या श्रद्धेनुसार ते साधे लाकूड नसते, ते भविष्यात भगवानांचे स्वरूप धारण करणारे असते. हे लाकूड पुरीतील मंदिर परिसरातील कोयली वैकुंठ या पवित्र स्थळी आणले जाते. तेथे निवडक शिल्पकार आणि सेवायत अत्यंत गोपनीयत मूर्ती घडवतात. या काळात अनेक धार्मिक नियमांचे पालन केले जाते. सामान्य व्यक्तींना या प्रक्रियेत प्रवेश नसतो. आता आपण जाणून घेऊया जगप्रसिद्ध महाप्रसादाचे रहस्य. जगन्नाथ मंदिरातील स्वयंपाकघर हे जगातील सर्वात मोठ्या मंदिर स्वयंपाकघरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्तांसाठी येथे महाप्रसाद तयार केला जातो. विशेष म्हणजे येथील स्वयंपाक आजही पारंपरिक पद्धतीनेच केला जातो. लाकडाच्या चुलींवर, मातीच्या भांड्यांमध्ये. शेकडो वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. जगन्नाथ मंदिराबद्दल एक प्रसिद्ध लोकश्रद्धा आहे. चुलीवर मातीची अनेक भांडी एकावर एक ठेवून स्वयंपाक केला जातो आणि भक्तांमध्ये अशी श्रद्धा प्रचलित आहे की सर्वात वरच्या भांड्यातील अन्न आधी शिजते आणि नंतर खालची भांड्यांमधले अन्न शिजले जाते. ही गोष्ट मंदिराशी संबंधित प्रसिद्ध परंपरांपैकी एक आहे आणि हा दैवी चमत्कार देखील मानला जातो. दररोज हजारो लाखो भाविक मंदिरात येतात, तरीही महाप्रसाद कमी पडत नाही ना मोठ्या प्रमाणावर वाया जातो. याला अनेक भक्त भगवान जगन्नाथांची कृपाच मानतात. पण मंदिराशी जोडलेली रहस्य इथेच संपत नाहीत. मंदिरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडफडतो, अशी प्रसिद्ध श्रद्धा का आहे? सुदर्शन चक्र कोणत्याही दिशेने पाहिले तरी समोरच असल्यासारखे का वाटते? मंदिराच्या सिंहद्वाराजवळ समुद्राचा आवाज कमी का ऐकू येतो? अशी समजूत का आहे? या सर्व रहस्यांचा उलगडा आपण आता करणार आहोत. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर रोज नवीन ध्वज चढवला जातो. शेकडो फूट उंचीवर कोणत्याही आधुनिक सुरक्षा साधनांशिवाय सेवायत हा ध्वज रोज बदलतात. ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की मंदिरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. ही श्रद्धा मोठ्या प्रमाणावर सांगितली जाते. भक्तांसाठी ही भगवान जगन्नाथांची कृपा आहे. मंदिराच्या शिखरावर असलेले विशाल नीलचक्र हे जगन्नाथ मंदिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अनेक भाविक सांगतात की
तुम्ही मंदिराभोवती कोणत्याही दिशेला उभे राहिलात तरी हे चक्र तुमच्याकडेच तोंड करून असल्यासारखे वाटते. यामुळे या चक्राबद्दल भक्तांच्या मनात विशेष आदर आणि कुतूहल आहे. मंदिराजवळ असूनही मंदिराजवळ समुद्र जवळ असूनही अशी प्रसिद्ध समजूत आहे की सिंहद्वारातून आत प्रवेश करताना समुद्राचा आवाज कमी जाणवतो आणि बाहेर पडताच तो पुन्हा स्पष्ट ऐकू येतो. याबाबत विविध मतं आहेत. काही जण मंदिराच्या स्थापत्य रचनेचा प्रभाव मानतात, तर काही भक्त याला भगवानांची लीला मानतात. अनेक वर्षांपासून अशी लोकश्रद्धा सांगितली जाते की मंदिराच्या मुख्य शिखरावर पक्षी आणि गरुड कधीच बसत नाही. तसेच मंदिराच्या अगदी वरून पक्षी उडताना क्वचितच दिसतात असे अनेक भाविक सांगतात. याबाबत अधिकृत वैज्ञानिक स्पष्टीकरण उपलब्ध नाही. म्हणूनच हे निश्चित सत्य म्हणून नव्हे तर प्रचलित श्रद्धा म्हणूनच सांगितले जाते. दरवर्षी आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथातून गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान करतात. या रथयात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. तीनही रथ दरवर्षी नव्याने तयार केले जातात. हे काम आजही प्राचीन परंपरेनुसार विशिष्ट कुटुंबांकडूनच केले जाते. भक्तांचा विश्वास आहे की रथाची दोरी ओढण्याचं भाग्य ज्याला मिळते त्याच्यावर भगवानांची विशेष कृपा होते. जगन्नाथ या शब्दाचा अर्थ असा आहे, संपूर्ण विश्वाचा नाथ. म्हणूनच भगवानांचे हात अपूर्ण दाखवले असले तरी ते प्रत्येक भक्ताला कवेत घेतात. पाय पूर्ण नसले तरी प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे विशाल डोळे संपूर्ण विश्वावर कृपादृष्टी ठेवतात. ही मूर्ती आपल्याला शिकवते, ईश्वराचे पूर्णत्व शरीरात नसते, ते प्रेमात, श्रद्धेत आणि भक्तीत असते. जगन्नाथपुरी हे केवळ एक मंदिर नाही, तो भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा जिवंत इतिहास आहे. राजा इंद्रद्युम्नांची भक्ती, विश्वासूची सेवा, विद्यापतीचे धैर्य, विश्वकर्मांची दिव्य कला, नवकलेवराची गूढ परंपरा आणि भगवान जगन्नाथांचे करुणामय रूप, हे सर्व आपल्याला एकच संदेश देतात. श्रद्धा असेल तर ईश्वर स्वतः भक्ताचा हात धरतो. मित्रांनो, जर तुम्हाला भगवान जगन्नाथांबद्दलची ही अद्भुत माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, जय जगन्नाथ.